मोटेगावकर सरांनंतरही लातूरचा शिक्षण पॅटर्न कायम अभेद्य. मोटेगावकर सरांच्या चर्चेनंतर लातूरचा शिक्षण पॅटर्न संपणार की आणखी मजबूत होणार? सोशल मीडियावर सध्या हाच सर्वात मोठा प्रश्न फिरतोय. पण लातूर पॅटर्नचा खरा इतिहास माहीत असणाऱ्यांना चांगलंच ठाऊक आहे. वादळे येतात आणि जातात, पण लातूर का थांबत नाही? कारण लातूरचा हा ब्रँड कुठल्या एका व्यक्तीवर नाही, तर शेकडो अनुभवी शिक्षकांच्या अहोरात्र मेहनतीवर आणि दर्जेदार संस्थांच्या मजबूत पायावर उभा आहे. अगदी आरसीसीचा विचार केला तरी आज तिथे खंबीर मॅनेजमेंट आणि तज्ज्ञ शिक्षकांची मोठी टीम विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी 24 तास कार्यरत आहे. नीट, जीई आणि एमएचटीसीईटीचा गड राखण्यासाठी लातूरमध्ये आज एकापेक्षा एक तगडे पर्याय मैदानात शड्डू ठोकून उभे आहेत. मेडिकल क्षेत्रात ज्यांचा प्रचंड दबदबा आहे त्या आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये मुंडे सर, शेळके सर, संतोष रघु सर आणि पांडे सर यांच्यासारखी तगडी टीम आजही हजारो डॉक्टर्स घडवतीये. स्टार क्लासेसमध्ये व्ही. राव सर, बागल सर आणि पालखे सर यांच्यासारखी अनुभवी फॅकल्टी आधुनिक टेस्ट सिस्टीमवर मोठा भर देतीये. अल्फा क्लासेसमध्ये चिराग सर, पी वर्मा सर, शेख सर आणि बडे सरांसारखी दिग्गज नावं ताकदीने उभी आहेत. आरोहण क्लासेसमध्ये रोहित सर, प्रवीण सर आणि आदित्य सरांची तरुण आणि एनर्जेटिक टीम विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेतीये. सरस्वती क्लासेसमध्ये शशीधर सर, मनीष सर आणि गजपती सरांचे अचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यश मिळवून देत आहे. तर श्री विद्या आराधना अकॅडमीमध्ये पवार सर, थोरात सर आणि त्यांची टीम रिझल्ट ओरिएंटेड पॅटर्न राबवत आहे. आजही लातूरमध्ये कोट्यवधी रुपयांची जाहिरात करणाऱ्या कॉर्पोरेट आणि नॅशनल ब्रँड्सपेक्षा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा विश्वास इथल्या स्थानिक शिक्षकांवर आणि इथल्या मॅनेजमेंटवरच आहे. आणि हाच विश्वास लातूरला महाराष्ट्रातील शिक्षणाची राजधानी बनवतो. थोडक्यात काय तर, चेहरे बदलतील, संस्था बदलतील, पण लातूर पॅटर्नची परंपरा आणि गुणवत्तेचा ब्रँड कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजाच राहणार. तुम्हाला काय वाटतं? लातूर पॅटर्नचा हा कडक रिझल्ट असाच कायम राहील का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.